टिटवाळ्यामधून जप्त करण्यात आलेल्या 5000 एक्स्टसी गोळ्यांमधल्या काहींवरती मर्सिडीज असा उल्लेख आहे। तर नेस्को प्रकरणी आरोपी विनीत गेरेलानी याच्या घरामधून जप्त करण्यात आलेल्या एक्स्टसीच्या गोळ्यांवरती देखील मर्सिडीज असा उल्लेख आहे। त्यामुळे या दोन्ही प्रकरणांचा काही संबंध आहे का याचा देखील अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडून तपास केला जातोय। एएनसीच्या घाटकोपर युनिटनं साकीनाक्यावरून इरफान अन्सारी याला 200 एक्स्टसी गोळ्यांसह अटकही केली होती। त्यांच्या चौकशीमध्ये अश्विनी फ्रान्सिस पॉल या महिलेचं नावही समोर आलं। यानंतर तिच्या टिटवाळ्यामधल्या घरावरती छापा टाकत तिला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या प्रकरणी इरफान अन्सारी याला ड्रग्ज पुरवणारा सुफियाना याला देखील अटक करण्यात आलेली आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 3 झाली आहे। दरम्यान या अंजली पॉल पर्यंत पोलीस नेमके कसे पोहोचले हे फार रंजक आहे। अंजली पॉल ही ड्रग्ज लॉर्ड मधून काम करायची। सुफियान नावाच्या एका आरोपीसोबत ती संपर्कात होती। ड्रग्ज प्रकरणामधला आरोपी इरफान आणि अंजली यांच्यामधला दुवा म्हणून सुफियान काम करायचा। अंजली टिटवाळ्यामधल्या एका हाय प्रोफाईल इमारतीमध्ये मुक्काम ठोकून होती। पोलिसांनी सुफियानला बेड्या ठोकल्याच्या नंतर अंजली पॉलची माहिती समजली आणि पोलिसांनी तिच्या घरावरती पाळत ठेवली आणि ही मोहीम फत्ते केली आहे। तिच्या घरामधून 6 कोटी रुपये किमतीच्या 5000 एक्स्टसीच्या गोळ्या सापडलेल्या आहेत। अर्थातच त्यामुळे पोलीसही चांगलेच चक्रावले। पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील असं तिला कधीच वाटलेलं नव्हतं। तर डान्स बारमध्ये काम करणारी अश्विनी पॉल ही आता ड्रग्ज सप्लायर बनली आहे। जाणून घेऊया तिच्याच विषयी अधिकची माहिती। टिटवाळ्यामधून अश्विनी पॉल नावाच्या महिलेच्या घरामधून 5000 एक्स्टसीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या। अश्विनी पॉल असे या अटकेमधल्या महिलेचं नाव आहे। ती मूळची पुण्याची आहे। अश्विनी पॉल पूर्वी डान्स बारमध्ये काम करायची। तिथून बाहेर पडल्याच्या नंतर ती ड्रग्ज सप्लायर बनली। अश्विनी पॉलची 2 लग्न झाली आहेत। पती देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे। अश्विनी पॉल सध्या टिटवाळ्यामध्ये वास्तव्याला आहे। अश्विनी पॉल दर 2 ते 3 महिन्यांनी घर बदलते।